महाराष्ट्रात मराठीचा आग्रह योग्य, पण कायदा हाती घेऊ नका, अन्यथा कडक कारवाई करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मनसेला इशारा. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मराठी भाषेच्या वापराबाबत मनसैनिकांचा खळखटाक सुरू. महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह करणं हे चुकीचं नाही. तो आग्रह कोणीही करू शकतं, केला तरी त्यात काही वावगं नाही. पण असा आग्रह करताना कायदा हाती घेणं चुकीचं आहे. कायदा जर हाती घेतला गेला तर कडक कारवाई केलीच जाईल. गुणरत्न सदावर्तेंनी घेतली देवेंद्र भारतींची भेट. मनसेची केली तक्रार. कोणत्याही कष्टकऱ्यांनी राज ठाकरेंना घाबरू नये, सदावर्तेंचं वक्तव्य. कष्टकऱ्यांनी राज ठाकरेच्या गुंडांना घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण भारतीय संविधानामध्येच राईट टू एक्सप्रेशन अँड स्पीच दिलेलं आहे. त्याच्यामुळे माझी मेरी मर्जी, मी मराठी बोलेल, इंग्लिश बोलेल, हिंदी बोलेल, मेरी मर्जी. सुरक्षेसाठी बँक अधिकाऱ्यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसेकडून बँकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण. कारवाईसाठी बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनचं हे पत्र. उच्चस्तरीय समितीच्या निर्णयानंतर एखादी फाईल पुन्हा अर्थखात्यात अडकून पडणं हे चुकीचं. अर्थखात्याने केवळ आर्थिक बाबींची पडताळणी करावी, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. चंद्रपुरात विजय वडेट्टीवार आणि आशिष शेलारांची भेट. शेलार वडेट्टीवारांमध्ये राजकीय चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. रोहित पवारांचे निकटवर्तीय सुभाष गुळवे आदिनाथ सहकारी कारखाना निवडणूक लढवणार. सुभाष गुळवे बारामती अॅग्रो साखर कारखान्याचे उपाध्यक्ष. महायुतीच्या पॅनलमधून गुळवे निवडणूक रिंगणार. प्रताप सरनाईकांनी घेतली अजित पवारांची भेट. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात भेट घेतल्याची माहिती आणि या भेटीनंतर सरनाईक यांनी ही माहिती दिली. ठाकरे गटाचं मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर पालिकेवर विशेष लक्ष. पालिकेच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी नेत्यांवर जबाबदारी दिली जाणार. प्रत्येक विभागासाठी नेता आणि उपनेता निवडणार, सूत्रांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी बँकॉक येथून श्रीलंकेला रवाना. 6 एप्रिल दरम्यान श्रीलंकेत राजकीय दौरा. द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण करार आणि विकास प्रकल्पांचं उद्घाटन.